सोलापूर जिल्ह्याला मागच्या 8 ते 15 दिवसापासून पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढे जे आहेत ते ओसंडून वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर जिल्ह्यामधील सीना नदीनं सुद्धा आता रौद्र रूप जे आहे ते धारण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सीना नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं माढा असेल, मोहोळ असेल, बार्शी असेल, दक्षिण सोलापूर असेल या ठिकाणची बहुतांश गावं जी आहेत ती सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सीना नदीमध्ये सध्या 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे आणि आपण सध्या आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती। या ठिकाणच्या लांबोटी जो पूल आहे त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। सीना कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून हे 2 लाख क्युसेकचं पाणी जे आहे ते या ठिकाणी सोडलं जात आहे। सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये काल रात्रभर जो पाऊस झाला त्याच्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोहोळ तालुक्यातील भोईरे गाव असेल, कोळेगाव असेल हे पाण्याखाली गेलेले आहेत।